झाडांना कॉन्क्रीट पासून मुक्ती देणं गरजेचंच आहे, मात्र त्यासाठी पावसाळ्याची वेळ योग्य नाही. सध्या मुळांना मोकळं करणं म्हणजे आजारापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यात झाडं पडून जीव जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याचं नेहमीप्रमाणे निसर्गावरच खापर फोडलं जात आहे. मात्र हे पाप आपलं आहे, निसर्गाचं नाही. यावर्षी 1 ते 9 जुलै या कालावधीत केवळ मुंबईमध्ये 1700 पेक्षा जास्त झाडं पडणं किंवा फांद्या मोडण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये 3 लोकांचे जीव गेले. जसजसं कॉन्क्रीटीकरण वाढत जाईल तसतशा झाडं पडण्याच्या घटना वाढत जाणार आहे. यावर्षी पडलेल्या झाडामध्ये गुलमोहर, एकेशिया, रेनट्री या विदेशी झाडाबरोबर वड, आंबा, अशोका आणि पिंपळ या देशी वानाचीही झाडं पडलेली आहेत. नमस्कार मित्र, भारतीय हवामान खात्याच्या मते यावर्षी देशभरात 90 ते 92% तर महाराष्ट्रात 90 ते 95% पाऊस पडण्याचा अंदाज होता. त्यातच जून महिना कोरडा जाताना पाहून मुंबई, पुण्यासह अनेक शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार होती. मात्र त्याच वेळी निसर्ग बदलानुसार सरासरी इतकाच पाऊस पडणार, पावसाळा उशिरा सुरू होणार, तसंच कमी दिवसात जास्त पाऊस पडणार असे स्पष्ट संकेत मिळत होते. या निसर्ग संकेतासंदर्भातील लेख दैनिक पुढारीच्या 17 मेच्या बहार पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालाय. याच निसर्ग निरीक्षणाच्या आधारे यावर्षी विशेषतः मुंबई आणि पुण्यामध्ये झाडं पडण्याच्या घटना का वाढल्या आहेत, पावसाळ्यात शहरातील झाडे का पडतात, यावर आपण चर्चा करणार आहोत. यावर्षी मुंबई आणि पुण्यात झाडं पडून जीव जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. याचा नेहमीप्रमाणे आपण निसर्गावरच खापर फोडत आहोत. या घटना मुसळधार पावसानं घडल्याची चर्चा सुरू झाली. मात्र हे मुळात कारणच नाही. मुसळधार पाऊस हे तत्कालीन कारण आहे. प्रत्यक्षात मानवाच्या चुका या घटनामागचं खरं कारण आहे. तसं तर दरवर्षीच पावसाळ्यात झाडं उन्मळून पडण्याच्या, फांद्या तुटण्याच्या घटना घडत असतात. यावर्षी 1 ते 9 जुलै या कालावधीत केवळ मुंबईमध्ये 1700 पेक्षा जास्त झाडं पडणं किंवा फांद्या मोडण्याच्या घटना घडल्या. यामध्ये 3 लोकांनी जीव गमावला. पुण्यामध्येही मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळं झाडं आणि फांद्या पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पहिल्या आठवड्यातच शहरामध्ये तब्बल 97 झाडं उन्मळून पडली. झाडं पडण्याच्या या घटना जसजसं कॉन्क्रीटीकरण वाढत जाईल तसतशा वाढत जाणार आहेत. झाडं का पडतात हे समजून घेण्यासाठी प्रथम झाड काय असतं हे समजून घ्यायला हवं. झाड निसर्गातील इतर सर्व जीवांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुरवणारा झरा असतं. झाड सर्वात महत्वाचं कार्य करतं ते म्हणजे पानामध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये इतर प्राणी आणि पक्ष्यांनी सोडलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन पुन्हा वातावरणात ऑक्सिजन सोडतं. पावसाच्या पाण्याला जमिनीमध्ये नेण्याचं कार्य आपल्या मुळावर करतं ते झाड असतं. झाडाची सुंदर फुले मन प्रसन्न करतात. झाडांची फळे पक्षी आणि प्राण्यांचं पोट भरतात. छोट्या जीवांना सालीवर आणि पक्ष्यांना फांद्यावर घर देतं ते झाड असतं. त्यामुळं झाड म्हणजे सर्वांना सांभाळणारं कुटुंबातील बुजुर्ग व्यक्तिमत्व असावं, तसं निसर्गातील बुजुर्ग असतं. सर्वांचं हवं नको ते पाहतं आणि वटल्यावरही आपली लाकडं जळणासाठी देतं. त्याला आपण सन्मानाने वागवायला हवं. आज याबाबत बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस पडावा म्हणून, जैवविविधता टिकावी म्हणून झाडं लावली पाहिजेत एवढं लोकांच्या लक्षात आलंय. त्यामुळे लोक झाडं लावतायत. आज आपण देशी झाडं लावत आहोत, मात्र त्यातही आपण स्थानिक वानाची झाडं लावायला हवी. असं असूनही शहरामध्ये झाडं पडण्याच्या घटना वाढत राहणार आहेत. असं का होणार हे समजून घेऊन भविष्यासाठीच्या उपाययोजना आपण आत्तापासून सुरू करायला हवी. झाडं पडण्याचं मुसळधार पाऊस आणि वेगवान वारं हे तत्कालीन कारण असतं. जेव्हा काही तासातच अतिवृष्टी होते आणि ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगानं वारं वाहतात, तेव्हा झाडावर प्रचंड ताण येतो. जास्त पाण्यामुळे माती भुसभुशीत झालेली असते. तसंच अगोदर पडलेल्या वळिवाच्या पावसाने किंवा काही दिवस अगोदर झालेल्या पावसाच्या पाण्याचं शोषण करून झाडांच्या फांद्यांचं वजन वाढलेलं असतं. माती ओली झालेली असताना मुळांची झाडावरील पकड सुटलेली असते. त्यामुळे ती सहज कोसळतात. जी मुळं झाडाला भक्कम आधार देत असतात, त्याला ठाम उभं ठेवतात, ती कमकुवत का होतात हा खरा प्रश्न आहे. जंगलातील झाडं वारा सहन करू शकतात, पाऊस सहन करू शकतात,
मग शहरातील झाडच का पडतात, हा मूळ प्रश्न आहे. जंगलातील आणि शहरातील झाडामध्ये महत्वाचा फरक आहे तो त्यांच्या मुळामध्ये आणि त्या झाडांना एकूणच वाढवण्याच्या पद्धतीमध्ये. शहरातील अनेक झाडांच्या फांद्या विद्युत तारांना म्हणजेच ओव्हरहेड लाईनला अडथळा ठरत असल्यामुळं आणि त्याचा भविष्यात धोका होऊ नये म्हणून छाटणी केली जाते. मात्र पावसाळ्यापूर्वी केली जाणारी छाटणी केवळ विद्युत तारा सुरक्षित राहाव्यात हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केलेली असते. ती छाटणी करत असताना झाडाचा तोल लक्षात घेऊन शास्त्रीय पद्धतीनं केली जात नाही. त्यामुळे झाडांचं संतुलन बिघडतं. तसंच जुन्या आणि कीड लागलेल्या झाडांच्याकडं वेळीच लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे ही अशी काही झाडं धोकादायक बनत असतात. वनस्पतींच्या आरोग्याचं योग्य आकलन असणारे तज्ज्ञ म्हणजेच अर्बोरिस्ट आज उपलब्ध आहेत. मात्र भारतातील त्यांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. झाडं पडण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे झाडांची लागवड करताना केलेली निवडच चुकीची असते. गुलमोहर उन्हाळ्यात छान दिसतो म्हणून लावला जातो. रेन ट्री भारदस्त दिसतो म्हणून लावला जातो. वेगाने वाढणारी झाडं लावण्यावर रस्त्याकडेला आणि शहरामध्ये भर दिला जातो. मात्र अशा विदेशी वाणाची झाडं लावणं जैवविविधतेसाठी धोकादायक असतं. मदागास्करमध्ये गुलमोहराची शेकडो वर्षाची जुनं झाडं आढळतात, अगदी 300-400 वर्षाची सुद्धा. भारतामध्ये मात्र 100 वर्ष आयुष्य असणारा गुलमोहर कुठेही आढळत नाही. 2023च्या वादळामध्ये शिवाजी विद्यापीठातील वादळामध्ये नुकसान झालेल्या झाडांच्या निरीक्षणातून आढळलेली बाब अशी होती की ज्या झाडांचं नुकसान झालं त्यातील केवळ 2% झाडं देशी वाणाची होती, तर इतर सर्व झाडं म्हणजेच 98% झाडं ही गुलमोहर, ग्लिरिसिडिया, रेन ट्री, सुबाबूळ अशा वाणांची होती. त्यामुळं झाडं लावत असताना स्थानिक वाणाचीच झाडं लावली पाहिजेत. मात्र आजकाल शहरातील झाडं पडताना देशी, विदेशी किंवा स्थानिक असा कोणताही भेदभाव न करता पडतात. यावर्षी पडलेल्या झाडामध्ये गुलमोहर, सुबाबूळ, रेन ट्री या विदेशी झाडाबरोबर वड, आंबा, पिंपळ, अशोक या देशी वाणाची झाडं मोठ्या प्रमाणात पडलेली आहेत. शहरातील झाडांच्या मुळांना जंगलातील झाडांच्या मुळाप्रमाणे आपण वाढू देत नाही आणि ह्या मुळांची वाढ नीट न होऊ देण्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका असते ती काँक्रिटीकरणाची. मुळांच्या निरोगी वाढीसाठी भुसभुशीत माती, पुरेसं पाणी आणि हवा मिळणं गरजेचं असतं. मात्र काँक्रीट टाकल्यानं मुळापर्यंत हवा पोहोचत नाही, त्यामुळं कोवळी मुळं मरतात. तसंच रस्त्याच्या व पदपथांच्या म्हणजेच फुटपाथच्या काँक्रिटीकरणामुळं झाडांच्या मुळापर्यंत हवा आणि पाणी पोहोचतच नाही. मुळांची वाढ खुंटते, ती आकुंचन पावतात. मुळांच्या वाढीवर दुसरा आघात होतो तो भूमिगत कामामुळे. मेट्रो, भुयारी केबल्स आणि पाईपलाईनसाठी रस्ते खोदताना झाडांची मुख्य मुळं तुटतात. त्यामुळं झाडांचा पाया कमकुवत होतो. नव्या मुळांची होत असणारी वाढ खुंटते, त्या झाडांची मुळं खुजी राहतात. एकीकडे मुळं खुजी राहत असताना त्यापूर्वीच त्या झाडांची उंची आणि विस्तार खूप वाढलेला असतो. अशा झाडांना आकुंचन पावलेली मुळं पक्का आधार देण्यास असमर्थ ठरतात आणि त्यामुळं शहरातील झाडं मोठ्या प्रमाणावर पडतात. माणसाला 6 फूट लांब आणि 3 फूट रुंद एवढीच जागा खरं तर पुरायला हवी. 10 बाय 12 फूट खोलीच्या बेडरूम मध्ये आपण आरामात राहायला हवं. मात्र आपण जितकं श्रीमंत होत जाऊ तितक्या मोठ्या खोल्या बांधत जातो. झाडांची, निसर्गातील इतर जीवांची त्यात कुचंबना करत जातो. अन्य जीवांना वाढण्यासाठी जागाच ठेवायची नाही असं मानवाचं वागणं असतं. 4 खोल्यांच्या घरात भागत असताना 3000 खोल्यापर्यंतची मोठी घरं केवळ आपल्याकडे पैसे आहेत म्हणून आपण बांधत जातो. अन्य जीवांच्या नैसर्गिक संसाधनांना आपण ओरबडत राहतो. आपल्याला मुक्त जीवन जगायला आवडतं, पण आपल्या पायांना चिखल लागू नये यासाठी झाडांच्या पायात बेड्या घालून आपण त्यांना बांधून टाकतो. आपण अरुंद जागी जास्त वेळ बसलो तर अवघडतो, मात्र झाडांच्या बाबतीत अवघडण्यापेक्षा मरण बरे अशा अरुंद जागेत ढकलून देतो. आपल्याला हवा नाही मिळाली की आपण गुदमरतो, तोंड उघडून श्वास घ्यायचा प्रयत्न करतो. मात्र झाडांच्या मुळापर्यंत हवाच पोहोचणार नाही अशा पद्धतीने काँक्रीटचा वापर करून त्यांना बंद करून टाकतो. झाडांशी अशी क्रूरता करताना आपल्याला काहीच वाटत नाही,
झाडं सर्वांना सर्व काही देतात, मात्र आपण त्या झाडांचं जगणंच दुष्कर करून टाकतो. त्यामुळंच झाडांना मरण पत्करावं लागतं. आता यावर लगेच झाडांच्या मुळावरील कॉन्क्रिटीकरण काढण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. मात्र असं करणं खूपच घातक ठरू शकतं. अजून पावसाळा सुरू आहे, वादळ येण्याची शक्यता आहे. झाडांच्या मुळावरचं कॉन्क्रीट काढून त्यांना आत्ता मुक्ती दिली तर ही झाडं वादळ आल्यास सहज पडतील. त्यामुळं पावसाळा संपल्यानंतर झाडांना मुक्त करायला हवं. झाडांना कॉन्क्रीट पासून मुक्ती देणं गरजेचंच आहे, मात्र पावसाळ्याची वेळ योग्य नाही. सध्या मुळांना मोकळं करणं म्हणजे आजारापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं आपण प्रथम निसर्ग समजून घ्यायला हवा. निसर्गातील इतर आपल्या जवळपास असणाऱ्या सर्व जीवांना समजून घ्यायला हवं, त्यांचं जगणं समजून घ्यायला हवं. त्यानंतरच त्यांच्या सुकर जगण्यासाठीचे प्रयत्न करायला हवेत. धन्यवाद.